नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी आणि आता पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा। बातमी आहे भद्रावती शहरातून। आता बिबट्याने चक्क शहराची वाट धरल्याचे भद्रावतीमध्ये दिसून आलेले आहे। भद्रावती शहरात बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। गड्डंबार लेआउट परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या चर्चेला आता दुजोरा मिळाला असून बिबट्या थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। 17 जुलैच्या रात्री परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचे स्पष्ट चित्र कैद झाले। हा व्हिडिओ समोर येताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसरात पिंजरा लावला असून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार परिसरात बिबट्या सदृश्य पाऊलखुणाही आढळल्या आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुलं आणि पाळीव जनावरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले। रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये, लहान मुलांवर आणि पाळीव जनावरांवर विशेष लक्ष ठेवावे, तसेच बिबट्याची कोणतीही हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे त्यांनी सांगितले आहे। दरम्यान नगरसेवक महेश जीवतोडे यांनीही नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले। वन विभागाने बिबट्याला सुरक्षितपणे पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली असून सध्या संपूर्ण परिसरावर वन विभागाचे बारकाईने लक्ष आहे। बाबूपेठ येथील सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्य श्री दीपक व सौ छाया दीपक भोयर यांची कन्या डॉक्टर सुप्रिया भोयर खवले यांनी MD आयुर्वेदामध्ये महाराष्ट्रातून द्वितीय येण्याचा मान पटकावलाय। डॉक्टर सुप्रिया यांनी आयुर्वेदाच्या रसशास्त्र व भैषज्य कल्पना या पदव्युत्तर अभ्यासक्रमात नाशिक विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत महाराष्ट्र राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे। आतापर्यंत त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये संशोधन निबंध प्रकाशित झाले, तर MD मध्ये राज्यातून दुसऱ्या येण्याचा त्यांनी मान पटकावल्यानंतर भोयर आणि खवले परिवारासह अमरावतीचं सासर असलेल्या डॉक्टर सुप्रिया यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। खरं तर लग्न झालं की अनेक मुली संसारात अडकून पडतात आणि त्यांची स्वप्न बाजूला राहतात। मात्र डॉक्टर सुप्रिया यांनी लग्नानंतर देखील MD होण्याचं स्वप्न पूर्ण करून अनेक लग्न झालेल्या मुलींसाठी त्या प्रेरणा ठरत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती आणि पोंभुर्णा तालुक्यात मासेमारी करताना 2 वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। भद्रावती तालुक्यातील विजासन तलावात राजू श्रावण मांढरे हे मासेमारीसाठी गेले होते। मासे पकडत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, तर दुसरी घटना पोंभुर्णा तालुक्यातील गंगापूर परिसरात घडली। गंगापूर येथील 50 वर्षीय देवाजी वाघाडे हे वैनगंगा नदीवर मासेमारीसाठी गेले असता नदीच्या पात्रात बुडाले। शोधकार्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे। एकाच दिवशी मासेमारी दरम्यान घडलेल्या या 2 वेगवेगळ्या दुर्घटनांमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात एका गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। गांजा विक्रीच्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या एका व्यक्तीने थेट पोलीस ठाण्याच्या आवारात विष प्राशन केले। या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला। मृत व्यक्तीचे नाव दिलीप यादव, वय 44 वर्षे असे असून या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मृत्यूपूर्वी दिलीप यादव याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये माझी कोणतीही चूक नसताना शहर पोलीस ठाण्याच्या पथकातील काही कर्मचाऱ्यांकडून मला त्रास दिला जात होता असा गंभीर आरोप त्याने केला आहे। 4 दिवसांपूर्वी बाबूपेठ परिसरात शहर पोलिसांनी गांजा विक्री विरोधात कारवाई केली होती। या कारवाई दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीने दिलीप यादवचे नाव सांगितल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले होते। मात्र चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचताच दिलीप यादवने विष प्राशन केले। दरम्यान मृतकाच्या भावाने गंभीर आरोप करत पोलीस कर्मचाऱ्यांकडून वसुलीसाठी छळ करण्यात आल्यानेच दिलीप यादवने हे टोकाचे पाऊल उचलले असा दावा केला आहे। तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे।
वरोरा येथे कोळसा लोडिंग दरम्यान अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील पडला गावचे रहिवासी पुष्पेंद्र सिंग वय 45 वर्ष हे चड्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून कार्यरत होते. सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ट्रकमध्ये कोळसा भरला जात असताना अचानक कोळशाचा मोठा ढिगारा त्यांच्या अंगावर कोसळला. या भीषण अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालक संघटना घटनास्थळी दाखल झाली आणि मृताच्या कुटुंबाला कामगार कायद्यानुसार तसेच कंपनीच्या नियमानुसार तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. दरम्यान मृत चालकाचा पीएफ आणि विमा काढण्यात आला होता का नाही याबाबत कंपनीच्या व्यवस्थापनाला विचारणा करण्यात आली. मात्र कंपनीचे व्यवस्थापक रुपेश उपाध्ये यांनी यावर माहिती देण्यास नकार दिल्याचा आरोप चालकांनी केला आहे. मृतक पुष्पेंद्र सिंग यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. या कुटुंबाला चड्ढा ट्रान्सपोर्ट कंपनी आणि WCL कडून सर्व कायदेशीर लाभ आणि योग्य नुकसान भरपाई मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा चालक संघटनांनी दिला आहे. सध्या पंढरपूरची वारी सुरू आहे आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिनांक 13 ते 27 जुलै 2026 या कालावधीत होणाऱ्या आषाढी वारी यात्रेनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक खासगी तसेच प्रवासी वाहनांद्वारे पंढरपूरकडे रवाना होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या व तिथून परत येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना दिनांक 6 ते 29 जुलै 2026 या कालावधीत मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पथकर नाक्यांवर पथकरातून सवलत देण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार मानाच्या पालख्या, वारकरी तसेच आषाढ वारीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या पात्र वाहनांची आवश्यक कागदपत्रे तपासून विहित नमुन्यात पथकर सवलत पास स्टिकर जारी करण्यात येत आहेत. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील आषाढ वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांनी आपल्या वाहनांची आवश्यक कागदपत्रे घेऊन कार्यालयीन वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर येथे संपर्क साधावा व विहित नमुन्यातील पथकर सवलत पास स्टिकर प्राप्त करून घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे. बातमी आहे विद्यार्थ्यांच्या हिताची स्कॉलरशिपची. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 28 जुलै 2026 पर्यंत जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ चंद्रपूर यांनी केले आहे. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा देववाणी. तोपर्यंत नमस्कार.